सांगलीमध्ये आज स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि विविध सामाजिक संघटनेच्या वतीनं सरकारने काढलेल्या पीक कर्जाच्या अध्यादेशाची होळी करून सरकारच्या धोरणाचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला। सरकारने जो GR काढला आहे त्याचा कुठल्याही शेतकऱ्याला फायदा होणार नाही, कारण या GR मध्ये अशा माफक अटी लावल्या आहेत, त्यामुळे 10 ते 15% शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे सरकारचा या धोरणाचा यावेळी निषेधही करण्यात आला। संपूर्ण कर्जमाफी व्हावी अशी मागणी करत ती घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशाराही स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अन्य सामाजिक संघटनेने दिला आहे। पुणतांब्यामधल्या शेतकऱ्याने संपावर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यभर कर्जमाफीचं आंदोलन पेटलं आणि त्यानंतर सरकार 2 पावलं मागे शेतकरी नेत्यांच्या बरोबर चर्चा केली, सुकाणू समितीबरोबर चर्चा झाली आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा तत्वता निर्णय राज्य सरकारने घेतला। मात्र या राज्य सरकारने हा निर्णय घेत असताना गाजर दाखवण्याचाच प्रयत्न केला। अनेक अशा जाचक अटी, जाचक निकष लावून GR काढला आणि त्या GRची आम्ही होळी केली। त्यानंतर पुन्हा सरकारने आज 20 जूनला GR काढला, तो सुद्धा GR मध्ये सरसकट कर्जमाफी नाही, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या। लहान मोठा असा भेदभाव न करता शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली तर निश्चितपणाने या राज्यातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारणार आहे। आणि केवळ कर्जमाफी ही एक तात्पुरती मलमपट्टी आहे। यापुढच्या काळामध्ये स्वामीनाथन आयोग आणि हमीभाव हे शेतकरी आंदोलनाचे मुख्य टार्गेट राहणार आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना फसवणाऱ्या, जाचकाठी घालणाऱ्या या सरकारचा आम्ही निषेध करून त्यांनी काढलेल्या GRची या ठिकाणी होळी केलेली आहे। आणि यापुढच्या काळात सुद्धा जोपर्यंत सरकार सरसकट कर्जमाफी करत नाही, शेतकऱ्यांना ठोस असं कर्जमाफी बरोबरच आणखी पायाभूत सुविधा देत नाही, तोपर्यंत हे शेतकऱ्यांचं आंदोलन याच पद्धतीनं सुरू राहणार आहे।